शेतकऱ्यांचा संप अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलाय। शेतकरी संपाबाबत संभ्रमाची अवस्था आता कायम आहे। रघुनाथ पाटीलांनी संप सुरूच ठेवणार अशी माहिती दिली आहे, तर मुख्यमंत्र्यांची संप मागे घेतल्याची माहिती। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी महाराष्ट्रवनचे असोसिएट एडिटर राहुल जाधव आपल्यासोबत आहेत। राहुल, मुख्यमंत्र्यांनी काल संप मागे घेण्याची घोषणा केली आहे आणि मात्र आज रघुनाथ दादा यांनी असं म्हटलंय की आमचा संप हा सुरूच राहील, त्यामुळे संभ्रमाची अवस्था जी आहे ती कायम आहे। काय सांगशील? नक्कीच शेतकरी संपामध्ये दोन गट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, कारण की काल रात्री उशिरा आज पहाटेपर्यंत शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली वर्षावरती आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा त्या संघटनेचे कार्यकर्ते असतील त्यांनी सांगितलं की आम्ही हा जो संप आहे तो मागे घेत आहोत आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो कमी कर्ज ज्या शेतकऱ्यांवरती आहे ते कर्ज आम्ही माफ करण्याच्या दृष्टीने निर्णय जेव्हा असं सरकारने आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला। पण शेतकऱ्यांचा दुसरा गट जो आहे तो रघुनाथ दादा पाटील यांची एक मोठी संघटना महाराष्ट्रात आहे आणि मोठ्या संख्येने शेतकरी त्या संघटनेमध्ये आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो संप आहे तो मुख्यमंत्र्यांनी मागे घेतलेला आहे, शेतकऱ्यांनी मागे घेतलेला नाही। शेतकऱ्यांचा संप हा चालूच राहील जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत आणि याचा ठोस निर्णय जोपर्यंत होत आहे तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे। एका गटाने संप मागे घेतलेला आहे तर दुसरा गट संप कायम राहील यावरती ठाम आहे। त्यामुळे आजच्या दिवशी त्याचे पडसाद किती उमटतात, हा संप अजून कशा पद्धतीने पुढे जातो हे पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे। फूट पाडण्यात यशस्वी झालाय असं आपण म्हणायचं? ज्या पद्धतीने आपण बघतोय की कुठेतरी या संपामध्ये फूट पडलेली आहे। ज्या एक संध पद्धतीनं पहिले 2 दिवस शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला, शहरांची कोंडी केली गेली। म्हणजे शेतमाल आपण पाहिला तर पहिल्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीने भाजीपाला असेल त्याचे भाव वाढले गेले होते, पण एक गट जेव्हा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो आणि हा संप आम्ही मागे घेतला असं जाहीर करतो, त्यामुळे कुठेतरी फूट पडले हे स्पष्टपणे दिसून येते। दुसरा गट अजूनही संपावरती ठाम आहे असं सांगतोय। त्यामुळे आज संपामध्ये किती शेतकरी सहभागी होत आहेत आणि त्यांची भूमिका काय असणार आहे हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल, ते दिलेल्या माहितीबद्दल। तर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमाची अवस्था कायम आहे। संप मागे घेतला ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, मात्र आम्ही नाही अशी माहिती रघुनाथ दादा पाटील यांनी महाराष्ट्रवनशी बोलताना दिली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमाची अवस्था ही कायम आहे। आमचा संप हा सुरूच राहील, महाराष्ट्रवनशी बोलताना रघुनाथ दादा यांनी असं स्पष्ट केलंय। शेतकरी संप मागे घेतलाय अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, आम्ही नाही असं देखील त्यांनी महाराष्ट्रवनशी बोलताना स्पष्ट घेतलंय। शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला। शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चाललेल्या 4 तास बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। शेतकरी नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समझोता झाला आणि सरकारने शेतकऱ्यांच्या 70% मागण्या पूर्ण केल्यानं संप मागे घेत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी पहाटे 4च्या सुमारास केली। अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याबाबत 31 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल। त्यासाठी एक समिती देखील बनवण्यात येईल आणि या समितीत शेतकरी सुद्धा असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या 70% मागण्या मान्य केल्या। शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही 2 पावलं मागे येऊन आम्ही आमचा संप मागे घेतला अशी माहिती शेतकरी संपाचे मुख्य संयोजक धनंजय जाधव यांनी दिली आहे। त्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमधील ठळक मुद्दे काय आहेत ते पाहूया। अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे, तर हमी भावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा आता ठरवला जाईल। राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन करण्यात येईल, तर दूध दरवाढी संदर्भात निर्णय देखील आता घेतला जाईल।
दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्याचा विचार सरकारतर्फे करण्यात येणार आहे, तर वाढीव वीज बिलाचा देखील पुनर्विचार करण्यात येणार आहे. थकीत बिलाचे व्याज आणि दंड व्याज रद्द करण्यात घेण्यात आलाय, तर शीतगृह साखळी निर्माण देखील करण्यात येणार आहे. नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार असल्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे, तर शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत केली जाईल. अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल अशी घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा संप मागे घेतल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली, आम्ही नाही असं. त्यामुळे संप सुरूच राहील. कृषी नेते रघुनाथदादा पाटील यांनी महाराष्ट्र वनला ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या संपाबाबत राज्यभरात संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय. रात्री 4च्या सुमारास संप मागे घेतल्याची घोषणा केल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली नाहीये. त्याचबरोबर रघुनाथ पाटलांच्या या वक्तव्यानं परिस्थिती आणखी बिकट होणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रवंशी बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ते ऐकूयात. संपाचं असं कोणी मुख्य असत नाही आहे. संपाची अशी संबंध महाराष्ट्राला धनंजय जाधव माहिती नव्हते. हे आज इतर जे काही त्यांनी जाहीर केलंय हे बरोबर नाहीये. त्यांनी सर्व संपात सामील झालेल्या महाराष्ट्रातल्या लोकांशी चर्चा करायला पाहिजे होती. ज्या काही चर्चा झाल्या त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती घ्यायला पाहिजे होती. आम्हाला हा काही निर्णय मान्य नाही आहे आणि आम्हाला काही हा संप संपवायचा नाही. आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे हा संप पुढे चालू ठेवणार आहोत. सर, याचाच अर्थ शेतकरी नेत्यांमध्ये सरकारनं फूट पाडली असं म्हणायचं? हा, सरळ फूट पाडली. आणि हे काही पहिली स्टेप नाही. याच्यामध्ये कोणी राज्यकर्ते असतील ते सगळे फूट पाडण्यामध्ये माहिर असतात. आज तर या चर्चेमध्ये आम्हाला काही मिळालेलं नाही. ही भावना सार्वत्रिक आहे आणि मी आता हा संप मिटल्यापासून सर्व नेत्याशी चर्चा केली की जिथं जिथं जे जे आंदोलक आहेत त्या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं की जोपर्यंत काही हमी भावाच्या ज्या काही चर्चा आहेत आणि ते पक्क्या व्हायला पाहिजे. हमी भाव म्हणजे जे आश्वासन दिलेलं आहे की उत्पादन खर्च अधिक 50% नफा, हे मिळाल्याशिवाय काही हा संप संपणार नाही. नक्कीच पाटील सर, पण यापुढे या शेतकरी संपाबाबत तुमची भूमिका आणि पुढील दिशा कशी असेल? आज जे काही आता आमच्याकडे पुष्कळ लोकांनी जे जे काही बंद करायचं ठरवलंय, 5 तारखेचा महाराष्ट्र बंद आहे, तो बंद होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. तर एकीकडे शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, आम्ही नाही, त्यामुळे हा संप सुरूच राहील अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी महाराष्ट्रवंशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमाची अवस्था नक्कीच निर्माण होणार आहे. दरम्यान या संपाबाबत राज्यभरात संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय. रात्री 4च्या सुमारास संप मागे घेतल्याची घोषणा केल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी आतापर्यंत पोहोचली नाहीये. त्याचबरोबर रघुनाथ पाटलांच्या वक्तव्यानं परिस्थिती आणखी बिकट होणार हे मात्र निश्चित आहे. मध्यरात्री चाललेल्या 4 तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर शेतकऱ्यांचा ऐतिहासिक असा संप आज मागे घेण्यात आलाय. मात्र संप मागे घेतल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली, आम्ही नाही असं म्हणत आता हा संप सुरूच राहील अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी महाराष्ट्र वनला दिली आहे.